सोलापुर जिले के अक्कलकोट तालुका में शिक्षा विभाग के खिलाफ गंभीर आरोप सामने आए हैं। आरोप है कि यहां नियमों के विरुद्ध शिक्षकों के तबादले किए गए हैं, जिसकी जांच की मांग उठाई गई है। मागास वर्गीय शिक्षक संगठन ने आरोप लगाया है कि गट शिक्षक अधिकारी ने अपने अधिकार क्षेत्र के बाहर जाकर तबादलों की प्रक्रिया पूरी की है। संगठन ने उनकी कार्यप्रणाली की विस्तृत जांच की मांग की है। संगठन का कहना है कि जिन अधिकारों का प्रयोग विभागीय आयुक्त स्तर पर होना चाहिए था, उनका उपयोग गट शिक्षक अधिकारी द्वारा किया गया, जो नियमों के खिलाफ है। इन आरोपों के बाद संगठन में चेतावनी दी गई कि यदि निष्पक्ष जांच नहीं हुई तो आमरण अनशन शुरू किया जाएगा। इस मुद्दे को लेकर शिक्षक संगठन आक्रामक रुख अपनाए हुए हैं। आज उपोषणचा 4था दिवस आहे। हा 2024 पासून मी लढा लढतोय। 2024 पासून 2024 या साली सप्टेंबर महिन्यात अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे साहेब यांनी विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून शिक्षकांचे प्रतिनियुक्त केले होते। त्या प्रतिनियुक्त्या जे केलं ते ठीक आहे, ते करून परत ते शिक्षकांचा म्हणजे अडचणीच्या बदल्या ठिकाण टाकलेत। जे गरज आहे त्याच्या बाजूला जागा शिल्लक होता तिथं टाकलं नाही त्या शिक्षकाला, तिकडे त्या कोपऱ्यात त्याला अडचण व्हावं, परत त्याने त्यांच्याकडे यावं, मग काय ते पुढचं लक्ष्मी दर्शन व्हावं ह्या उद्देशाने त्या प्रकारे बदली केले होते। त्या तक्रार माझ्याकडे आले। शिक्षक आल्यानंतर मी डायरेक्ट बीडो साहेबांची भेट घेऊन ते बदली कॅन्सल करण्यासाठी सांगितल्यानंतर पुढे मी इथं येऊन दिलो तक्रार। पुढे इथं येऊन तक्रार दिल्यानंतर असंच 1-2 महिना गेला, लगेच आपलं काय जानेवारी 25 जानेवारी 6 तारखेला माझ्यावर तक्रार घेतल्यात विनाकारण त्या गावकऱ्यांनी सांगून 6 तारखेला तक्रार घेऊन मग 10 तारखेला डायरेक्ट माझ्यावर निलंबनाची कारवाई केली। काहीच तक्रार नाही, चौकशी नाही, काही नाही, मनमानी कारभार करून तुमची मागणी काय? माझा मागणी काय आहे, हे जे तक्रार म्हणजे आयुक्तांचा अधिकार वापरून नियमबाह्य बदली केल्यात लक्ष्मी दर्शनासाठी, हे गैर आहे। त्या शिक्षकावर अन्याय झालेला आहे। ह्यांना चौकशी नेमावं आणि यांचा निलंबन करावं, निलंबन करून चौकशी करून यांना बडतर्फ करावं। का भविष्यात त्यांच्या सर्व्हिस मध्ये लय शिक्षकांना त्रास देणार, लय शिक्षक संतापजनक होणार आहे, त्यांनी भविष्यात त्यांनी आयुष्य पण संपवतील असे गट शिक्षण अधिकारी। अजून एक विशेष म्हणजे शासनाला फसवून उपशिक्षण अधिकाऱ्याच्या पेपरला बसलेत। म्हणजे ते अटी जो आहे ते अटी ते भोगस माहिती भरलेत त्या एमपीएससी पेपर मध्ये अंतर्गत जिल्हा परिषदचा विस्तार अधिकारी झाल्यानंतर 5 वर्ष पूर्ण पाहिजे त्या पेपर फॉर्म भरण्यासाठी। यांनी काय केलं, 3.5 वर्ष झालं, 3.5 वर्षात फॉर्म भर आणि ह्यांच्या आम्ही तक्रार केली होती। तक्रार केल्यानंतर ते पण बाद झाला, त्यांचा निवड झाला नाही। मग अशा अनेक तक्रार, महिला शिक्षकांच्या तक्रार आहे, लय शिक्षकांची तक्रार। तुम्ही जरी गपचीप जाऊन जरा शिक्षकांचे अंतर म्हणजे जाऊन जर चौकशी केले, अकोट तालुक्यातील 80% शिक्षक यांच्या विरोधात आहे। सांगायला तयार नाही। त्यांनी ह्यांना बडतर्फ करायलाच पाहिजे, निलंबित करून चौकशी करून बडतर्फ करायला पाहिजे। तोपर्यंत मी इथून उपोषणावरनं उठणार नाही।